हॅलो सर्वांना, श्री येडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ। तर आज आहे श्रावण महिन्यातील आपला दुसरा सोमवार। तर तुम्हा सर्वांना श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा। तर आता इथे माझी पूजेची तयारी सुरू झालेली आहे। घरातील सर्व कामे मी आटपून घेतलेली आहेत आणि आता मी इथे बेलाची पानं धुवून घेत आहे। बेलाची पानं मी आधी एका स्टीलच्या भांड्यामध्ये भिजत ठेवली होती, त्याच्यानंतर मी त्याच्यात स्वच्छ पाणी मारत आहे। तर बेलाचं पान कधीही तुम्ही महादेवांना वाहताना ना, ते नेहमी एकदम व्यवस्थित असलेलंच व्हायचं। कोणतंही ते किडलेलं, फाटलेलं किंवा तुटलेलं अजिबात व्हायचं नाही। आणि हा देठाकडचा जो हा गाठाळलेला भाग असतो ना, हा असा तोडून घ्यायचा आणि मग महादेवांना ते पान व्हायचं। तर महादेवांना पान वाहताना नेहमी देठाकडील भाग हा महादेवांकडे करायचा आणि पानाकडील भाग हा आपल्याकडे करायचा आणि असं व्यवस्थित पानच महादेवांना व्हायचं। तुम्ही 108 पानं आणले असतील तर त्यातील तुम्हाला कितीही पानं मिळू देत, 3 मिळू देत, 4 मिळू देत, एकही पान मिळालं ना तरी ते तुम्ही 108 नावं घेऊन वाहू शकता महादेवांना। तर मी इथं माझ्या पूजेची सर्व तयारी सुरू केलेली आहे आणि जे आपल्याला पूजेला भांडी लागणार आहेत ना, समया, निरांजन, तांब्या, हे सगळं मी आता स्वच्छ करून घेत आहे। आपल्या पूजा तेव्हा सुंदर आणि छान दिसतात जेव्हा आपण पूजेमध्ये वापरलेले भांडे ना हे एकदम स्वच्छ लखलखीत करतो। तर मी इथे असं पूजेची एकदम छान अशी स्वच्छ भांडी करून घेतलेली आहेत आणि ही भांडी घासल्यानंतर ना, देवाची तांबे पितळेची भांडी नेहमी घासल्यानंतर कोरड्या कपड्याने पुसून घेत चला, त्यामुळे त्याच्यावरती पाण्याचे डाग राहणार नाहीत आणि ते भांडे मस्त असे छान चमकून राहतील। तर मी भांडे घासून घेतल्यानंतर त्याला कोरड्या स्वच्छ कपड्याने पुसून घेतले आणि थोडेसे उन्हाला ठेवले। तर तुम्ही बघू शकता इथे की माझे भांडे किती छान आणि सुंदर एकदम लखलखीत चमकत आहेत ते। आता मी इथे पूजा मांडायला सुरू केलेली आहे आणि एका ताटामध्ये मी जेवढं सामान लागणार आहे पूजेला ते तेवढं सगळं व्यवस्थितपणे ठेवून दिलं आहे आणि आता मी पूजेची तयारी सुरू केलेली आहे। तर मी आता इथे सर्व पूजेची मांडणी केलेली आहे आणि मी आता आपले प्रथम पूज्य देव गणपती बाप्पा यांची पूजा करून घेत आहे। तर मी मागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की रुद्राभिषेक कसा घालायचा, कोणते मंत्र म्हणायचे, कोणता रुद्राध्याय वाचायचा, हे सर्व मी एकदम व्यवस्थितपणे त्यात सांगितलेलं आहे। तर तुम्ही मागच्या सोमवारचा माझा नक्की व्हिडिओ पहा। तर मी आता इथे गणपती बाप्पांना अभिषेक घालून घेतलेला आहे आणि मी ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जाप करत अभिषेक घातला आणि इथे गणपती बाप्पांचा अभिषेक घालून झाल्यानंतर मी त्यांची स्थापना केली आणि त्यांची पंचोपचारे पूजा केली आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची की हे विघ्नहर्ता, हे गणपती बाप्पा, तुम्ही कृपा करून माझ्या पूजेत या आणि ही माझी रुद्र अभिषेकाची सेवा, ही पूजा एकदम निर्विघ्नपणे पार पाडून घ्या। जर तुमच्याकडे रुद्रयंत्र असेल तर तुम्ही गणपती बाप्पांच्या अभिषेकानंतर रुद्रयंत्रावरती अभिषेक घालायचा आहे आणि त्यानंतर रुद्रयंत्राची स्थापना करून मग शिवलिंगावर अभिषेक घालायचा आहे। माझ्याकडे रुद्रयंत्र नाहीये म्हणून मी गणपती बाप्पांच्या अभिषेकानंतर डायरेक्ट शिवलिंगावरती अभिषेक घालते। तर चला, इथं माझी गणपती बाप्पांची पूजा, अभिषेक सर्व काही संपूर्ण झालेला आहे। तर इथे गणपती बाप्पांचा अभिषेक झाल्यानंतर मी इथं गणपती बाप्पांना तांदळाचं आसन दिलेलं आहे। तुम्ही विड्याच्या पानाचंही आसन देऊ शकता आणि मी गणपती बाप्पांची स्थापना केली आणि त्यांना असं छान की गुलाबाचं अत्तर लावून घेतलेलं आहे। मी कोणतीही अभिषेक पूजनानंतर झाल्यानंतर तुमच्याकडे अत्तर असेल तर ते नक्की देवांना लावत जा, कारण ते पूजेत खूप महत्त्वाचं असतं। आणि इथं मी बाप्पांची छानपैकी अशी पंचोपचारे पूजा करून घेतली। प्रथम तर मी बाप्पांना कुंकू लावून घेतलं। पुरुष देवांना नेहमी फक्त कुंकूच लावायचं, हळद नाही लावायची। तर मी गणपती बाप्पांना कुंकूही लावलं आणि जे माझ्याकडं चंदन होतं तेही लावून घेतलं। तर त्या चंदनाचा एवढा सुंदर सुगंध येतो ना, खूप सुंदर येतो। तर मी त्यांना त्यानंतर कुंकू चंदन लावल्यानंतर अक्षता वाहिल्या, फूल वाहिलं, अगरबत्ती ओवाळली आणि गुळाचा आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला। आणि आता मी महादेवांचा अभिषेक करणार आहे। तर मी महादेवांना थोडंसं पाणी घातलं पहिल्यांदा। कोणताही अभिषेक सुरू करण्यापूर्वी
प्रथमतः पाण्याचा अभिषेक घालायचा, थोडंसं पाणी घालायचं आणि त्यानंतर मग तुम्ही जे अभिषेक करणार आहात ते घालायचे. जसं की तुम्ही पंचामृताचा अभिषेक करू शकता, दुधाचा अभिषेक करू शकता, तुम्ही चंदनाचा अभिषेक करू शकता. तर मी इथं महादेवावरती पंचामृताचा अभिषेक केलेला आहे आणि मी इथं महामृत्युंजय मंत्र म्हणत म्हणत अभिषेक करत आहे. तर असं छानसा असा महादेवांना मी अभिषेक घालून घेतला. आणि त्यानंतर त्यांना ताम्हणामधून काढून व्यवस्थित स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आणि त्यानंतर मग त्यांना पाण्याचा अभिषेक करायचा आणि त्यानंतर मग रुद्राभिषेकाचे मंत्रस्तोत्र बोलायला सुरुवात करायची. तर माझा दुधाचा पंचामृताचा अभिषेक झाल्यानंतर मी त्यांना स्वच्छ कपड्याने पुसून घेतलं आणि त्यानंतर मग त्यांना ताम्हणामध्ये ठेवलं आणि मग रुद्राभिषेकाच्या सेवेला आणि मंत्रस्तोत्रांना सुरुवात केली. तर महादेवांना पाण्याचा अभिषेक हा अतिशय प्रिय आहे आणि हे पाणी जे आहे ना हे अक्षरशः अमृताचं काम करतं. जर तुमच्या घरामध्ये कोणी जास्त चिडचिड करत असेल, कोणी आजारी व्यक्ती असेल किंवा कोणी जास्त व्यसनाधीन असेल तर हे पाणी तुम्ही त्याला द्यायचं आहे. हे पाणी अजिबात फेकायचं नाही. तर बघा किती सुंदर असा संतधार एकदम आपल्या शिवलिंगावरती पडत आहे आणि किती छान अभिषेक होत आहे तो. आणि माझ्याकडे हे जे शिवलिंग आहे ना हे नर्मदेश्वर शिवलिंग आहे. हे स्वयंभू शिवलिंग आहे. हे कोणीही बनवलेलं नाही आहे. हे नर्मदा नदीमध्ये स्वतः बनतात आणि ते नदीमध्ये शोधणारे लोक जे असतात ना ते शिवलिंग शोधून आणतात आणि आपल्याला दुकानांमध्ये ते भेटतं. म्हणजे हे शिवलिंग आपल्याला निसर्गाकडून प्राप्त झालेलं आहे. हे स्वयंभू शिवलिंग आहे. याला नर्मदेश्वर शिवलिंग असं म्हणतात. तर बघा किती छान एकसारखा पाण्याचा अभिषेक आपल्या शिवलिंगावरती होत आहे तो. आणि हे पाणी ना आपण घरामध्ये एका बाटलीमध्ये भरून ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला जेव्हा जेव्हा उपयोग होईल तेव्हा ते घेता येईल. तर इथे आता माझा वाचनाचा पूर्ण भाग झालेला आहे. मंत्रसूत्राचं पठण पूर्ण झालेलं आहे. तर आता मी भगवान शंकरांना आता बेलपत्रांचा अभिषेक करणार आहे. तर तुम्हाला जेवढे बेलपत्र भेटतात तेवढ्या बेलपत्राचा तुम्ही 108 नावं घेत अभिषेक करायचा आहे. तर मला तर 108 पानं भेटली होती. असं म्हणतात तुळशीचं पान किंवा बेलपत्राचं पान कधीही शिळं होत नाही. ते तुम्ही परत परत वापरू शकता. म्हणून बेलपत्राचं पान तुम्ही परत परत वापरून अभिषेक घालू शकता. तर मी इथं शिव अष्टोत्तर शतनामावली म्हणत म्हणत 108 बेलपत्रांचा अभिषेक घालून घेतला. तर इथे माझा बेलपत्रांचा अभिषेक पूर्ण झालेला आहे. आणि आता बेलपत्रांचा अभिषेक झाल्यानंतर मी भगवान शंकरांची पंचोपचारे पूजा करून घेणार आहे. तर मी त्यांना पहिला भस्म लावून घेतलं. त्यानंतर माझ्याकडे लिक्विड चंदन आहे ते मी चंदन लावलं. इतकं सुंदर चंदन आहे ना ते आणि खूप छान वाटतं. त्याचा सुगंध तर खूप सुंदर आहे. तर मी त्यांना चंदन लावून घेतलं, भस्म लावून घेतलं आणि त्यानंतर धोत्र्याचं फळ वाहिलं, धोत्र्याची फुलं वाहिली. भगवान शंकरांना पांढरा कलर अतिशय प्रिय आहे त्यामुळे पांढरे फूल वाहिले. धतुरा तर भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे. जेव्हा आपण हा धतुऱ्याचं फूल किंवा हे धतुऱ्याचं फळ भगवान शंकरांना अर्पित करतो ना तेव्हा आपण आपला कडवटपणा भगवान शंकरांना अर्पण करत असतो आणि ते आपल्याला सदैव गोडव्याचा आशीर्वाद देत असतात आणि आपल्याला सद्बुद्धी देतात. आपल्याला कडवटपणा ते काढून घेतात. आता मी शिवमूठ वाहिलेली आहे आणि आजची शिवमूठ हे तीळ होती आणि तीळ हे नेहमी पांढरेच व्हायचे आहेत. तर मी 3 वेळा शिवमूठ वाहिलेली आहे. शिवमूठ तुम्ही दरवर्षी वाहू शकता. असं काय नाही की 5 वर्ष व्हायची किंवा 3 वर्ष व्हायची. काही लोकांचं म्हणणं मी ऐकलेलं होतं पण शिवमूठ ही तुम्ही दरवर्षी व्हायची असते. त्यानंतर मी भगवान शंकरांची आरती घेतली. मी नेहमीचीच आरती घेते भगवान शंकरांची.
ज्या आपल्या रोजच्या आरती असतात त्यातीलच आरती घेते. लवलवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ही आरती घेते. पहिला मी गणपती बाप्पांची आरती केली आणि मग भगवान शंकरांची. तर बघा किती सुंदर आणि छान अशी आपली पूजा झालेली आहे शिवशंकरांची. आणि जेव्हा ही पूजा झालेली होती ना, घरात इतकं प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वातावरण झालं होतं ना, खूप छान वाटत होतं. जेव्हा अशा छान सागर संगीत पूजा होतात ना, तेव्हा खूप छान वाटतं. तर तुम्ही सर्वांनी पाहिलं की ही पूजा मी आजची कशी केली. तर आज श्रावणाचा दुसरा सोमवार मी असा साजरा केला आणि अशी छानशी अशी माझ्याकडून ही पूजा शिवशंकरांनी करून घेतली. तर श्रावण महिना म्हटलं ना की भगवान शंकराचा उपासनेचा महिना, आणि आपण खरंच खूप खूप नशीबवान आहोत की आपल्याला श्रावण महिन्यामध्ये इतक्या छान छान पूजा करायला भेटतात, भगवान शंकरांची उपासना करायला भेटते. आणि ते म्हणतात ना, देवच ठरवतो की कुणाकडून कसं काय पूजा करून घ्यायचं, किती काय करायचं. आपण बस निमित्त असतो आणि करते करविते हे असतात. तर अशी छानशी पूजा हिने माझ्याकडून करून घेतलेली आहे आणि मला तर खरंच खूप छान वाटते माझी पूजा. आणि तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ आणि हर हर महादेव.